बीडमधल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणासंदर्भात आता 28 तारखेला संपूर्ण सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो बीड शहरात आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत अंजली दमानी आहेत, सामाजिक कार्यकर्ता, बोलण्याकरता। तरी तुम्ही सुद्धा 28 तारखेला बीडमध्ये जाणार आहात आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याकरता तुम्ही त्या आंदोलनात सहभागी होणार आहात। काल देखील तुम्ही अनेक व्हिडिओ पोस्ट केलेले होते आणि गुन्हे दाखल करा म्हणून तुम्ही एसपींकडे विनंती केलेली होती, त्यानुसार गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। कसं आहे की बीडमध्ये मी 2012-13 पासून जाते आहे आणि तिथली तेव्हाची परिस्थिती सुद्धा खूप गंभीर होती। पण आताच्या घटकेला मला असं तिथून जेव्हा मी पत्रकारांशी बोलायचे, लोकांशी बोलायचे, तर हळूहळू कळत गेलं की तिथली परिस्थिती अतिशय गंभीर होती आहे। म्हणजे लोकांच्या जमिनी हडपल्या जात आहेत, त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही आहे, धापट दाखवून त्यांच्याकडनं त्या जमिनी घेतल्या जात आहेत। तर मला असं कुठेतरी वाटतंय की हे जे एक्स्टॉर्शन रॅकेट तिकडे चाललं आहे आणि राजकारणाचं जे गुंडगिरी त्यांनी जी सुरू केली आहे ती कुठेतरी थांबायला हवी। म्हणून मला असं वाटतं की सगळ्या चांगल्या लोकांनी 28 तारखेला बीडला पोहोचणं गरजेचं आहे आणि त्या कुटुंबाला, ज्यांच्या म्हणजे कुटुंबाच्या कर्त्याची इतकी वाईट पद्धतीने हत्या झाली, त्यांच्याबरोबर आपल्या सगळ्यांना उभं राहायला हवं आणि 28 तारखेला तिथेच राहून त्यानंतर सुद्धा जोपर्यंत वाल्मिक कराडला आणि अटक होत नाही आणि त्याच्या सगळ्या त्या बाकीच्या 7च्या 7 जणांना अटक होत नाही आणि धनंजय मुंडेचा राजीनामा मिळत नाही, तोपर्यंत मी बीडमध्ये राहून तिथे ठिय्या आंदोलन करणार आहे। खरं तर पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही बंदुकीच्या परवान्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की जवळपास तुम्ही काल एक व्हिडिओ करून पोस्ट केलेला, त्याच्यामध्ये बीडमध्ये जवळपास 1200हून अधिक बंदुकीचे लायसन्सेस जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। आजूबाजूच्या मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये तशी परिस्थिती नाही आहे। हो ना, म्हणजे मला आता दाखवायचं होतं की हे आधी काय म्हणाले की धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराड एक सहकारी आहेत, एक कार्यकर्ते आहेत, त्यांचं तसं घेणं देणं काही नाही आहे। म्हणून मी त्यांचे आर्थिक कसे एकत्र आहेत, म्हणजे त्या 2 कंपन्या जगमित्र शुगर्स आणि व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या 2 कंपन्यांमध्ये हे दोघं आधी डायरेक्टर होते आणि राजश्री धनंजय मुंडे आज तगायत त्या कंपन्यांवर डायरेक्टर आहेत। मग हा त्याच्यातला पहिला भाग झाला। मग डायरेक्टर आता तर त्यांनी सोडलं, हा जो म्हणणं लगेच येत होतं लोकांकडनं ते दाखवण्यासाठी मी त्यांचे इतर व्यवहार कसे आहेत ते खोदायला सुरुवात केली आणि जगमित्र शुगर्स नावाची जी पूस या गावात त्यांची जी जमीन होती त्याचे डिटेल मी महाबुलेकवरनं काढले आणि त्या महाबुलेकच्या वेबसाईटवर सगळेच्या सगळे जे सातबारे दिसले, 21 नंबर गट, सर्वे नंबर 21, 22, 34, 35, 36, 37 हे सगळे मी डाउनलोड केले आणि त्यातनं धक्कादायक माहिती मिळाली की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचं नाव त्या सातबाऱ्यावर आहे। म्हणजे त्यांचे एकत्र सगळंच आहे, कंपन्या एकत्र, त्यांच्या जमिनी एकत्र, त्यांचं राजकारण एकत्र, त्यांची दहशत एकत्र, हे सगळं दाखवलं। हा त्याच्यातला आर्थिक भाग झाला। मग हे जी दहशत आपण म्हणतोय ते लोकांना कसं कळेल की बाबा ही दहशत बीडमध्येच जास्त कशी आहे। म्हणून मी अगदी चांगलं प्रॉपर पत्र लिहून याची माहिती मागवली आणि ही जी माहिती मला मिळाली, जी PDF मी आत्ता तुमच्याबरोबर देखील शेअर केली आहे, त्याच्यात कळते आपल्याला की 1222 हे शस्त्राचे परवाने तिथे अधिकृत आहेत। म्हणजे 1222 शस्त्र ही एकट्या बीड जिल्ह्यात जर दिली गेली तर ती कशासाठी दिली गेली हा पहिला प्रश्न। कारण त्याच्यात वाल्मिक कराडचं 2दा नाव आहे। एक 250 नंबरवर आपण ते दाखवा तुमच्या याच्यात, 250 नंबरवर पण वाल्मिक कराड आहे पण ते वाल्मिक असं आहे आणि 742 का काहीतरी नंबरवर पुन्हा वाल्मिक कराड आहे पण ते W आहे, पण ते डिॲक्टिवेट असं दाखवण्यात येते। तर त्यांनी मग मी जेव्हा चौकशी केली की हे डिॲक्टिवेट का दाखवतायत, तर म्हणे त्यांनी ते रद्द करण्यासाठी अर्ज केला होता, तर ते अजून झाली आहे की नाही, का ते पिस्तूल ॲक्च्युली इश्यू केलं गेलं का नाही, या सगळ्या गोष्टी बाहेर यायच्या आहेत। पण मी जेव्हा 1222 बघितले आणि अनधिकृत किती आहेत हे तर आपल्याला त्याची काही गणतीच नाही आहे। तर याचे डिटेल्स मी जेव्हा काढले तेव्हा इतर जिल्ह्यांमध्ये किती आहेत असं मी तिथल्या आजूबाजूच्या कलेक्टर्सना विचारलं। तर मला ज्या वेबसाईटवरनं जी माहिती मिळाली लातूरची आणि परभणीची आणि यवतमाळची ती मी डाउनलोड केली। तर परभणीमध्ये फक्त 32 आहेत आणि यवतमाळसारख्या, अमरावतीसारख्या मोठ्या ठिकाणी 243 लायसन्स आहेत, फक्त
243 परवाने अमरावतीसारख्या ठिकाणी, मग बीडमध्ये 1222 का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. त्यात का हे आपल्याला काढायला हवं होतं, कारण कैलाश फड आणि निखिल फड त्यांचे जे पुत्र आहेत ते, त्या निखिल फड म्हणजे आहे किती, तो अक्षरशः म्हणजे आपण म्हणून ना शेमडा मुलगा असेल एवढा तो मुलगा आहे. आणि त्या मुलाकडे तो ज्या स्टाईलनी त्या गाडी चालवतानाचे त्याचे व्हिडिओ बघितले आणि ज्या स्टाईलमध्ये तो पोलिसांशी बोलतोय, वागतोय, आणि कुठेतरी ही जी गुंड प्रवृत्ती त्याच्या वडिलांची होती तीच त्या मुलामध्ये दिसत होती. याच्याकडे लायसन्स कुठून येणार आणि याला देणार कोण, हा प्रश्न आहे खरं तर. म्हणून मी कैलाश फड यांचं त्याच्यात नाव आहे की नाही बघत होते, निखिल फड यांचं नाव आहे की नाही बघत होते. तर ही सगळी जी लायसन्सेस आहेत ते यांच्याकडे लायसन्स होतं असं म्हटलं होतं आधी. कैलाश फड कधी आधी होतं आणि नंतर ते कॅन्सल करायचं आता मला वाटतं SP-नी ते ऑलरेडी त्याचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. पण ही गंभीर परिस्थिती आहे. तुम्ही दहशत निर्माण करता, तुम्ही हवेत फायरिंग करता, म्हणजे लोकांनी तुम्ही म्हणाल तसं वागायचं, तुम्ही म्हणाल ते करायचं. त्यांच्याच नाही, फक्त पोलीस, सगळ्याच्या सगळ्या यंत्रणा, आज कोणाची हिंमत नाही आहे धनंजय मुंडे आणि या वाल्मिक कराड विरुद्ध काही बोलायची. किंवा या सगळ्या संदर्भात आता देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं एक स्टेटमेंट येत आहे की काल काय हे परवाने दिलेले नाहीत बंदुकीचे, त्यामुळे जर या सगळ्या संदर्भात जर तक्रार येत असेल तर आम्ही योग्य ती कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात येत आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की काल हे काही परवाने दिलेले नाहीत माझ्या कार्यकाळात. तुमच्या कार्यकाळात तुम्ही आधी 5 वर्ष होम मिनिस्टर होतात, त्यानंतर 2.5 वर्ष नव्हतात, पुन्हा तुम्ही गेले 2.5 वर्ष होम मिनिस्टर होतात, आता पुन्हा तुम्ही होम मिनिस्टर आहात. तेव्हा नाही केलं जाऊ द्या, आता तरी करा. मी काल SP-ना सुद्धा तोच मेसेज पाठवला की रिअसेस करा की 1222 खरंच यांना गरज आहे का, आणि नसेल तेवढ्या सगळ्यांचे परवाने रद्द करा. आणि पहिली ही जी टोळी आहे ज्यांनी असे जे व्हिडिओज आपल्याला बाहेर येतील, मी सगळ्यांना बीडच्या लोकांना कळकळीची विनंती करते, तुमच्याकडे जे जे असे व्हिडिओज असतील ते मला पाठवा. त्या लोकांचं इन्व्हेस्टिगेट करून त्यांची सगळ्यांची लायसन्स असली तरी रद्द करायला लावू आपण. आता सर्वच पक्षीय जे नेते मंडळी आहेत बीडमधल्या मस्साजोग इथं ठिकाणी जातात आहेत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतात आहेत. धीर त्यांना देताना पाहायला मिळतात. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आहेत की या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते पर्यटन कुणी करू नये म्हणून, कारण की सातत्याने नेते मंडळी त्या गावी जातात आहेत भेट द्यायला. मला वाटतं आता फडणवीसांना झालंय काय हाच प्रश्न मला खरंच पडतोय. कारण खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी त्या परिवाराला फोन करून धीर द्यायला हवा होता. आणि पर्यटन करू नये तर मी तर त्यांना म्हणेन की तुम्ही एकदा बीडला पर्यटन म्हणून जा आणि तिथे बघा तिथली परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांशी बोला, किती दहशत आहे. आणि तुमचे जे मित्र झालेले धनंजय मुंडे आहेत ते तिथे काय थैमान घालतायत हे तुम्हाला कळेल आणि तुमचे डोळे उघडतील. म्हणून पर्यटन म्हणून तरी तुम्ही तिथे जा, अशी मला त्यांना कळकळीची विनंती करायची आहे. परंतु आता 28 तारखेला खरं तर ही आंदोलनाला तुम्ही जाणार आहात. सुरेश धस जे या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्याने आवाज उठवतात आहेत, आकाचे आका यांना पकडलं पाहिजे, सातत्याने आका या शब्दाचा ते उल्लेख करताना पाहायला मिळतात. परंतु SIT गठीत व्हावी या सगळ्या संदर्भात त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं, त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी सहीसुद्धा केलेली होती. परंतु अजून देखील SITच्या संदर्भात कोणती हालचाल दिसत नाही. ती हालचाल कशी होणार मला सांगा ना. जर एवढं यांचं सख्य आहे धनंजय मुंडेंचं आणि देवेंद्र फडणवीसांचं, तर SIT खरं तर एका दिवसात स्थापन व्हायला हवी होती, पण ती झालेली नाही आहे. आता सुरेश धस आणि पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे ह्या सगळ्यांबद्दल मला खरंच काही बोलावंसं वाटत नाही, कारण हे सगळे राजकारणी तसेच आहेत. आपापल्या परीने सगळेजण दहशत हे वापरतायत. बीडमध्ये तर अफाट, म्हणजे आष्टी तालुक्यात काय होत आहे आणि सुरेश धस काय करतायत हे अगदी मला 2012 पासूनचं माहिती आहे. तर मला नाही या राजकारण्यांबद्दल खरंच बोलायचं नाही आहे. कुठेतरी मला वाटतं ही जी गर्दी किंवा हे दहशत जी आहे ती सगळ्या जिल्ह्यांमधून आता संपायला हवी. पण कसं संपणार, कारण जे राजकारणी आहेत ती सुसंस्कृत माणसंच नाही आहेत, ते सगळे मोठे झालेले गुंड आहेत आणि ते नंतर राजकारणात येऊन तिथे पदांवर आणि मंत्रिपदांवर बसलेत. हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत खालची परिस्थिती नाही बदलणार.
खरं तर पण आता तुम्ही 28 तारखेला तर जाणार आहात. तुम्ही म्हणताय तिथे तुम्ही तिथे आंदोलनाला बसणार आहात, परंतु तुम्हाला आंदोलनावरतून अडवलं तर त्यापुढची भूमिका काय असणार आहे? कारण की मोठ्या प्रमाणात तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो बीडमध्ये निर्माण होणार आहे. कारण की जातीपातीचा हा सगळा संघर्ष जो आहे तो या सगळ्या निमित्ताने उभा राहणार आहे असं आत्ता तरी सध्या तरी दिसतंय. नाही, कसं आहे की मला खरंच लोकांना सांगायचं आहे की ही जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा रे. कारण कोणी वंजारी नाही आहे, कोणी तिथे मराठा नाही आहे. ती दोन माणसं आहेत जी गुंड प्रवृत्तीची आहेत आणि ती फक्त पैसा मिळवण्यासाठी आणि ताकद मिळवण्यासाठी एकमेकांविरुद्ध लढत आहेत. जसं ते मला वाटतं जितेंद्र आव्हाड एकदा बोलता बोलता म्हणाले की सगळ्यात जास्त जर खून झाले असतील तर या वाल्मिक कराडनी वंजारी समाजाचेच केलेले आहेत. ते यांना समाज नसतो, यांना माणसं नसतात. आज मला कोणी दाखवावं की छगन भुजबळांनी जितकं त्यांचं भलं केलं आहे तेवढं माळी समाजाचं केलं आहे का? वंजारी समाजाची माणसांनी मला दाखवावं की त्यांचं भलं धनंजय मुंडेंचं आणि पंकजा मुंडे ज्या थाटात ज्या गाड्या मिरवतात त्या त्यांच्याकडे आहेत का? मग नसेल तर हे डोक्यातनं काढून टाका. आता मराठी समाज, मला खरंच ते मराठा समाजाला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे की 77 वर्षाचं राजकारण महाराष्ट्राचं हे पूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांच्या हातात होतं. मग आज ही दयनीय परिस्थिती मराठा समाजावर का? कारण हे नेते कोणाचेही नसतात, समाजाचे नसतात, देशाचे नसतात, नागरिकांचे नसतात. ते फक्त आणि फक्त पैशाचे असतात आणि स्वार्थासाठी राजकारणात येतात. परंतु आता सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो बीडमध्ये होणार आहे. खरंच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का? कारण की आताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ट्विटमध्ये उल्लेख केला आहे की या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याकरता वाल्मिक कराड हे आत्मसमर्पण करू शकतात किंवा पोलीस त्यांना एखाद्या वेळेस पकडू शकतात. नाही, त्यांनी वाल्मिक कराडनी खरंच आत्मसमर्पण करायला हवं. त्यांनी आत्मसमर्पण करायला हवं आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर नक्कीच मी बीडला जाऊन फक्त त्या परिवाराला भेटून परत येईन. पण जर झालं नाही तर हे तीव्र किती होईल. मला संघर्ष कोणी करू नये, एकमेकांना लढाई करू नये, शांततेने सुद्धा अमुक गोष्टी करता येतात, ठिय्या आंदोलन करता येतं लोकशाही पद्धतीने, आणि ते थांबवण्याचं काम मात्र कोणी करू नये अशी मी कळकळीची विनंती गृहमंत्र्यांना करते. धन्यवाद अंजली दमानिया मॅडम, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं की 28 तारखेला बीडमध्ये जो सर्वपक्षीय मोर्चा सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये होणार आहे त्या सगळ्या आंदोलनाला तर मी सहभागी राहणार आहे. परंतु सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत मी बीडमध्येच ठिय्या आंदोलन करणार आहे आणि संपूर्ण कुटुंबियांना मी संपूर्ण न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. त्याचसोबतच इतर राजकीय नेत्यांनी या सगळ्या गोष्टींचं राजकारण करणं थांबवावं आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याकरता सगळ्याच राजकीय नेत्यांनी स्पष्टपणे भूमिकेने एकत्र येणं गरजेचं आहे असं देखील मत जे आहे ते अंजली दमानिया यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सोबत अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.